दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 188 मादनेस्मयी वृष्टी निवारणे। पावळ्याचे दिवस होते। एके दिवशी कोठळोबासांनी राजमठामध्ये कापसाच्या गादीवर राऊळांना तेलमालिश दिली। नंतर राजमठाच्या अंगणामध्ये सांडपाण्याच्या मोरीजवळ चौरंग ठेवला। गंगाळामध्ये पाणी काढले। चौरंगावर राऊळांचे आसन झाले। आबाईसा राऊळांच्या श्रीमुकुटावर शिकेकाई चोळत होत्या तेवढ्यात आभाळ भरून आले, पाण्याचे थेंब पडू लागले। म्हणून आबाईसा म्हणाल्या, जी जी पाऊस थोर मांडला। जी राऊळांचे स्नान सुरू होणार तेवढ्यात धो धो पाऊस कोसळू लागला। पाऊस काही थांबेना आणि राऊळांच्या स्नानाला उशीर झाला। मग आबाईसाने राऊळांना विनंती केली, जी जी पाऊस थोर वर्षते। राऊळ ओसरीवर गेले। नंतर आकाशाकडे पाहून श्रीकरेने अनुकार करत राऊळ म्हणाले, आवो मेला जाय राहे राहे म्हणे। राहेना म्हणे आणि पाऊस थांबला। राऊळांनी स्नानाचे वस्त्र नेसले तेव्हा आभाळ स्वच्छ झाले। छान ऊन पडले। राऊळ म्हणाले, अय्या आता माझा होय म्हणे। नंतर राऊळांचे आरामात स्नान झाले। राऊळांनी वस्त्र परिधान करून काही वेळ कोवळे ऊन घेतले। नंतर पुन्हा राजमठाच्या ओसरीवर जाऊन राऊळ आकाशाकडे पाहून म्हणाले, मेला जाये ए म्हणे आणि पाऊस पुन्हा धो धो कोसळल। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।